येना करणार असते कुस्ती मी कुस्ती करणार कुस्ती संजय डफळ प्रथम या निवडायचंय डफासा राजू तर कुस्ती लावणे भेटताना ते काय ते फिरले लागले त्याची कुस्ती जर लक्ष दे नाही तिरंगा हॉटेलच्या मागे मिठू शेख शिंदे यायला बाबा मिठू शेख शिंदे तिरंगा हॉटेल चे मालक आखाड्यात या माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल दादा वीर यांनी कुस्ती लावून म्हणजे मैदानामध्ये यायचंय अनिल दादा वीर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल दादा आखाड्यात या संजय दपास मैदानावरती येतात आणि महिला कुस्तीपटूंना राजू घोष यांचे 100 रुपये शंकर पुजारी आपला डायरेक्ट म्हणजे आवाज कसा निघाला पाहिजे तर मिठू शेख शिंदे चला अण्णांचा डायरेक्ट नाव सांगितलं माझं तरी ओळखणार मला शिष्य आवाज तसा नाही ना आवाज निसर्गाची असते आवाज या कुस्तीसाठी मिठू शेख शिंदे यांचे 100 रुपये दादासाहेब गायकवाड गंगावे समितीचे पैलवान आखाड्यात या संजय दपास पंच म्हणून काम पाहते दपासरांची पंच म्हणून नियुक्ती दादाबाई सय्यद आपण मैदानावरती या आयकाने हा मुलगा बाहेरचा आहे नगरचा आहे गायचे यांचे 10,000 रुपये कुस्तीचा पंच म्हणून संजय दपास काम पाटील कुस्ती करून हवालदार सर कुस्ती फिरायला लागला करंट पारा तीन धाडस त्याची कुस्ती डोक्याला डोकं लागलेलं आहे पोलारी मनगटाला भिडलेली आहेत बुद्धीचा आणि बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती यासाठी बऱ्याचशा गोष्टी साध्याने सिद्ध व्हावं लागतात हा चालू कुस्तीचा चालू कुस्ती 11,000 रुपये झालेली 11,000 माईक बंद पडलाय ए बाळा ए तिकडे फिरणार लाईट गेली हा हॅलो हॅलो हे पहा चालू कुस्तीनंतर पुढचे पैलवान कुमार देशमाने गणेश शेट्टी संभाजी मडके शुभम काळे आखाड्यात या ताबडतोब अमोल लकडे अभिजित फराटे चला पैलवान मैदानात या चालू कुस्तीला गावचा 8,000 रुपयाचा इनाम आम्ही 11,000 केलाय खेळ दाखवा खेळ कुस्ती करा अन्यथा गाव देईल तेवढंच घेऊन घरी जायचं बा हा बोला सांगा शतकावर 1,000 मिळणार नाही मयूर तांबे जो पैलवान आखाड्यात लढतोय नॅशनलला ब्रॉन्झ मेडल अंडर 19 ला मिळवलेला पैलवान आहे
आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये चांगली चमक दाखवलेली त्या पैलवानने दिलाने धारसाने दोन्ही पोरं कुस्ती करताय. विरोध निलेश उचाळे आणि स्टेटला अंडर 17 ला त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे, ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे. अशी कुस्ती चालू आहे. खरोखर कुस्ती अतिशय चांगल्या जोडलेली आहे. बाजार फिरल्याशिवाय बाजारभाव कळत नाही, तसं कुस्तीची मैदान फिरल्याशिवाय कुणाची जोड कुठं आहे, कुणावर कुस्ती कुणाची घ्यावी हे लक्षात येत नाही. कुस्तीतले कुस्ती जोडणारे पंच कमिटी तज्ञ नसले तर किस्सा मारण्यासारखं होतंय गावाचा. खरोखर आज किरण गायकवाड, संदीप गायकवाड आणि त्यांना सर्व सहकार्य करणारे सर्व गावकरी मंडळी तपास खरोखर या भागातील कुस्ती वाढवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे एनआयएस कुस्ती कोच संजय तपास, सतर्क पंच म्हणून लाभलेले भाग्यश्री फंड, डबल महाराज केसरी धनश्री फंड या दोन्ही इंटरनॅशनल मुलींना खऱ्या अर्थानं या टपाल सरांचा मार्गदर्शक नाही. कुस्तीत वतनदारी हा प्रकार चालत नाही. कुस्ती अंगात असावी लागते, कुस्ती रक्तात असावी लागते. आमदारचा मुलगा आमदार होईल, खासदारचा मुलगा खासदार होईल, सभापतीचा मुलगा सभापती होईल, पण कुस्ती रक्तातच असावी लागते. अखंड साधना खर्च तपश्चर्या करण्याची जिद्द जिदाई असावी लागते, तेव्हा शक्य होत असतं. पुढची कुस्ती लागू. ठीक आहे, पुढची कुस्ती लागणार. गणेश आला का? हात होती का गणेशने? आपल्याला विनंती आपण या गणेश शेटे पैलवान हात वरती कर. गणेश कुमार देशवाने चला लवकर. आणि कुमार देशवाने आखाड्यात आला. गणेश शेट्टी आत या लवकर. आखीव एकीव तब्येतीची पोरं लढाई लागलेली. आणि कुस्तीला सुरुवात होती. ऐका रे, एक पैलवान निघून येतो आणि दुसरा पैलवान पारगावचा यांच्या गावचा इनाम 5,000 रुपये म्हणजे 7,000 रुपये. सरांनी सांगितल्याप्रमाणे कुस्ती निकाली झाले तर 8,000 रुपये आणि आता जे पैसे देतील गाव देतील ते घ्यायचे. धन्यवाद. कुस्तीला सुरुवात झाली. या कुस्तीचा या कुस्तीसाठी घाळगावचे सरपंच सोपा शिंदे निवडायचा पंच म्हणून. सोपा शिंदे चला. सोपान शिंदे आखाड्यात या. तज्ञ पंच त्रास सलामी पासून टांगीवरती टांग लावण्याचा प्रयत्न. दोन्ही पैलवानची एकाच डावात खासियत. दोन्ही पैलवानचा पवित्र पैलवानांच्या चड्ड्या सारख्या, दोन्ही पैलवानांचा कलर सारखा आणि दोन्ही पैलवानांची नातं पण सारखी बघा. अशी कुस्ती लागलेली आहे. खरोखर एक चांगली हेरून कुस्ती लागलेली. मयूर तांबे आणि निलेश उचाळे अशी कुस्ती लागलेली. वय वजन उंची सगळं दोघांचं सारखंच आहे. तिकडं हो की बाळा, खाली बस ना. कुस्तीला सुरुवात झालेली. याच साठी केला होता टास. याच साठी येणारी तरुण पिढी सशक्त व्हावी, निरोगी राहावी, निर्विस्ती राहावी. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टींच्या आधी चाललेला आहे. आजच्या तरुण दिशाहीन झालेला आहे. आजच्या तरुणाला दिशा लावण्याचं काम खऱ्या अर्थानं आज चिमणे ग्रामस्थांनी केलेलं आहे. सर आता आपण या निर्णयावर आलोय. जर कुस्ती लवकर नाही झाली तर डफसर आहेत, शिंदे आहेत, आमचे किरण भाऊ आहेत, जोड्या आहेत, या पंचांना आपण पॉइंटवर कुस्ती घेऊ. पण कुस्ती आता ठिकाणी बरोबर हप्ते हे समोरची होणार नाही असं आम्हाला दिसतंय. डफसर पॉइंटवर कुस्ती घ्यायची, पण आता कुस्तीच घ्यायची. यस यस, कुस्तीचा निकालच लावायचा. सगळ्या कुस्त्याचा निकाल लागणार. जरा 2 मिनिटं सर. पॉइंटवर गुणावर म्हणजे काय सर्वसामान्य लोकांना समजत नाही, ते जरा समजून सांगतो. जर कुस्ती मैदानी चितपट निकाली होत नसेल, जो पैलवान
पराकाष्ठा करून प्रतिस्पर्ध्याचा कब्जा प्रथम घेईल. विजय घोषित सांगितलं तर तुम्ही आता घेताय. पैलवान बाहेर चला, पैलवान बाहेर चला, विनंती. चला 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 मागे सर तुम्ही. सगळ्या कुस्त्या चढवाय भव्य आणि दिव्य असं मैदान. सूर्य मावळतीकडे झोपलेला आहे. मावळत्या सूर्याच्या साक्षीने पंचाचा निर्णय बंदरीचा झळकाय लागलेला आहे. चिंबळे ग्रामस्थ आणि चिंबळेगाव कुस्ती. वा वा वा, कला टाळ्या, कला आहे कला. शाबास आहे. चला एक कुस्ती राहिलेली फक्त खालच्या जोडीतली. धरे निलेश ही कुस्ती 2000 रुपयाची कुस्ती आहे. कुस्ती निकाली झाली तर चला कुस्ती करा. सरांनी सांगले कुस्ती निकाली झाली तर 3000 रुपये देऊ. आणि नाही झाली तर काय पंच विनंती घ्यावं लागेल. डपासर ज्या कुस्तीला पंच आहे निलेश आणि मयूर. कुस्ती गुणावर कसा गुणावर कुस्ती लागलेली. जो पहिला गुण घेईल त्याला विजय घोषित केलं जाईल. पंचाने निर्णय घेतलेला आहे. डोक्याला डोकं लागलं, डोक्यातले विचार चालू झालेले. बस. आणि आता दोन्ही पैलवान आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये चमक दाखवणारे. दोघांचं चांगलं नाव आहे. ती सारी नावाची खाली बसवरती दरवाजा आलेला आहे. बघूया कोण घेत आहे आणि विजयश्री कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालते बघूया. चला कुस्ती करा. तुल्यबळ मैदान, जुडीत जोर तोडीस तोड अशा कुस्त्या याचसाठी केला होता तास. याचसाठी कुस्ती करा पैलवान. वाह शाबास. डोक्याला डोकं लागलं आणि कब्जा घेतला पलीकडे. समोरची कुस्ती गुणावर लागलेली. शुभम काळे याला का हात वरती कर. शुभम काळे, संभाजी मडके. चला कुस्ती करा. पहिल्यांदा सूचना करा. गुन्हा कुस्ती झाली पाहिजे. सामन्यामध्ये एवढी कुस्ती तटवून चालत नाही. चला कुस्ती करा. पंच कमिटीने ज्या निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे कुस्त्या होतील. कुस्ती करा. धाव प्रतिधाव पाहिजे. अटॅक आक्रमण पाहिजे. कुस्ती करा पैलवान. हो हो. गुणावर कुस्ती लागली. सर टायमिंग द्या. 2 मिनिटाचं टायमिंग. आणि गजाळ चालू झालं. वेळ चालू झाली. 2 मिनिटं दिलेली. 2 मिनिटात कुस्ती करावी लागेल. एक सेकंद भूतकाळ जमा व्हायला लागला. वक्त किसी का इंतजार नहीं करता. वक्त किसी का गुलाम भी नहीं होता. वेळ कुणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ माघारी येत नाही. वेळ चांगली असो अथवा वाईट असो जीवन बदलवते ते वेळच.
एक मुलगा खरंच ही कुस्ती 1500 रुपये लागले. 1500 रुपयाला तिकडे कुस्ती लागलेली. बस दंड मारून कुस्तीला सुरुवात झालेली. चला पैलवान बोटात बोट देऊ नका, कुस्ती करा. अटॅक आक्रमण पाहिजे, कुस्ती करा. आणि कुस्ती पकडा सर. चला चालू कुस्तीनंतर कुमार देशमाने या पुढे कुमार. या कुस्तीला पाहुणे म्हणून तो करा वैद्य वाचतात राजू दळवी दादा उपसरपंच बनते. दादा सरपंच चला कुस्ती लावण्यासाठी या. कुमार हातवरती कर. कुमार वा. गणेश नितीन मेजर चला कुस्ती लावण्यासाठी चला. चला मेजर साहेब चला. पायाला काळा निकाप लावलेला कुमार देशमाने पैलवान आहे आणि समोरचा गणेश नवीन पाहुणे चला कुस्ती लावण्यासाठी चला. आंबेवाडीचा पैलवान आहे. अशी कुस्ती लागते. हो सर ही कुस्ती पकडा बरं. हो अण्णा सर, अण्णा सर. आणि लागत असलेली कुस्ती कुमार देशमाने विरुद्ध गणेश शेट्टी अशी कुस्ती लागते. या कुस्तीसाठी पंचावन्न आम्हाला घोड्याने हात यायचंय. आणि शेवटचा 1 मिनिट अत्यंत बहुमोलाचा आणि त्यातले काही सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागले. मेजर यांचे 100, नितीन मेजर यांचे 100 रुपये या कुस्तीसाठी. दादा मध्ये यांचे 200 रुपये या कुस्तीसाठी. 1 मिनिटाचा टाइम. खाली बसा, बसा खाली, खाली बसा, बसा. विनंती. आम्हाला घोड्या यात मध्ये 55 खाली बसा. अर्धा मिनिट संपलेला आहे. 30 सेकंद. अटॅक आक्रमण. शाबास शाबास. जिद्द जिदारी आणि काही घडू शकतंय. शाबास शाबास. आणि हो हो आणि टायमिंग संपलेला आहे. चला या पाहिजे म्हणजे या पहिला चला. चला पुढची कुस्ती चालू करा.